आपल्या नागसेन या विहारामध्ये, नागसेन परिसरामध्ये सुंदर अशा बुद्धरूपाची प्रतिष्ठापना सदा पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारा विधिवत या ठिकाणी संपन्न झाली। सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूजनीय भदंत यन धम्मानंदजी स्थवीर यांच्याद्वारा संपन्न झाली। या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला आपण श्रवण करत आहात। मानवी जीवनामध्ये कुशल कर्म, पुण्यकर्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सकाळच्या सत्रामध्ये पंडितजींनी पूजा कशा प्रकारे करावी, पूजा केल्यामुळे काय लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो, या संदर्भामध्ये देशना दिली। 26 वर्षापूर्वी भगवंताने संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी अनेक ठिकाणी उपदेश दिलेले आहे। कारण सुखी बनावे असं प्रत्येक मनुष्यांची इच्छा असते। प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, आणि ही जी परंपरा आहे अगदी भगवंताच्या काळापासून आस्थागत, सुखी आपण कसं बनावं, सुखपूर्वक आपण कशा प्रकारे जीवन जगावे, असे अनेक प्रश्न भगवंताच्या समोर सर्वसामान्य ग्रस्तांनी किंवा देवता लोकांनी विचारलेले आहे, आणि भगवंताने त्यांना समर्पक अशी उत्तरे दिली। आज या प्रसंगी जो महामंगल सूत्रांचा उपदेश भगवंताने एका देवतेला दिला की कशा प्रकारे आचरण करून आम्ही स्वतःचं मंगल करावं, स्वतः आम्ही कशा प्रकारे सुखपूर्वक जीवन जगावे, भगवान यावरती आम्हाला उपदेश करा, असे जेतवन विहारामध्ये एक देवता भगवंताला विनंती करत असते। सदग्रस्तांसाठी भगवंताने 38 प्रकारची मंगले महामंगल सूत्रामध्ये सांगितलेली आहे। त्यापैकी एक वचन आजच्या देशनेमध्ये आपल्याला श्रवण करायचं आहे। भगवंत असे म्हणतात, असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तम। या गाथेच्या द्वारा भगवंताने काही मंगल उपदेश 26 वर्षापूर्वी दिलेला आहे। पहिल्या वचनामध्ये भगवंत असे म्हणतात, असे वनाच बालानं, अर्थात मूर्खांची संगती करू नये। पंडितानंच सेवना, पंडित लोकांचे आपण संगती करावी, सहवास करावा। पूजाच पूजनीयानं, पूजनीय लोकांची पूजा करावी। हे उत्तम मंगल आहे, योग्य मंगल आहे, चांगलं मंगल आहे। ज्या मंगलाचं अनुसरण करून आपण संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगू शकतो। मग मूर्ख कोण आहे, मूर्ख कोणाला म्हणावं, मूर्खाची व्याख्या भगवंताने काय केलेली आहे, पंडित कोणाला म्हणावं, ज्ञानी कोणाला म्हणावं, त्यांची व्याख्या भगवंताने काय केली आहे। पूजनीय लोक कोण आहे, कोणाची पूजा करावी, आणि पूजा करून आपलं मंगल कसं साधणार आहे,
अगदी थोडक्यामध्ये वेळ लक्षामध्ये घेऊन आपल्याला हा उपदेश समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मूर्खाची व्याख्या करत असताना भगवंताने अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये भगवंत व्याख्या करतात. जे लोक काया वाचा आणि मनाने अकुशल कर्म करतात, वाईट कर्म करतात, पाप कर्म करतात, त्याला मूर्ख समजावं. जे लोक काया वाचा आणि मनाने कुशल कर्म करतात, पुण्य कर्म करतात, चांगले कर्म करतात, त्याला पंडित समजावं, ज्ञानी समजावं, बुद्धिवान समजावं. अशा प्रकारच्या लोकांची पूजा करून आपलं जीवन हे मंगलकारी बनते, आपलं जीवन हे सुखमय बनत असते. मग मूर्खांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपली हानी कशी होते, आपलं दुःख कसं होते उत्पन्न आपल्या जीवनामध्ये, तर सहज आणि सोप्या भाषेमध्ये भगवंत उपदेश करत असताना धम्मपदाच्या एका गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात की जसं आपण भाजी बनवतो, एखादी भाजी आपण बनवत असेल, वरण असेल, तर वरणामध्ये जो चम्मच असतो, जो चम्मच असतो वरणामध्ये, तर वरणामध्ये असणारा चम्मच अगदी सुरुवातीपासून जसं आपण तेल टाकतो, तेल टाकल्यानंतर कांदा असेल, लसण असेल, मिरची असेल, म्हणजे जे काही पदार्थ आपण बनवत असताना अगदी शेवटपर्यंत तो चम्मच त्या भाजीमध्ये असतो, परंतु त्या चम्मचला त्या भाजीची चव सांगता येईल का? ही भाजी कशी झाली आहे, खरट आहे, आंबट आहे, तुरट आहे, तिखट आहे, सांगता येणार नाही. का? कारण त्याचा तो स्वभाव धर्म नाही आहे. दुसऱ्या बाजूने तीच भाजी, तेच वरण, जर त्याचा एक थेंब आपण जिभेवर ते घेतला असेल, जिभेवर ते टाकला असेल, तर सहज आपण सांगू शकतो की ती भाजी कशी झाली आहे, आंबट आहे, तुखट आहे, तुरट आहे, की नाही, खारट आहे. भगवंत असे म्हणतात की अगदी अशाच प्रकारे ज्याप्रमाणे चम्मच हा शेवटपर्यंत त्या भाजीमध्ये असतो, अगदी तशाच प्रकारे मूर्खाच्या सहवासामध्ये आयुष्यभर मनुष्य जरी राहिला असेल तरी सुद्धा त्या मनुष्याला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकत नाही. परंतु जर एखादा मनुष्य सज्जनांच्या सहवासामध्ये, ज्ञानी मनुष्यांच्या सहवासामध्ये अगदी काही क्षण जर राहिला असेल तरी सुद्धा तो दुःखाला नष्ट करतो आणि सुखाची अवस्था प्राप्त करत असतो. बौद्ध साहित्यामध्ये अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की कशा प्रकारे सज्जनांच्या सहवासामध्ये आल्यामुळे अनेक लोकांचं जीवन बदललं. अंगुलीमालाच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा ऐकतो, अंगुलीमाल आपल्या गुरुच्या अकुशल कर्मामुळे, गुरुच्या पाप कर्मामुळे 999 खून तो करत असतो. गुरुची आज्ञा असते. अहिंसक हा अत्यंत ज्ञानी असतो, हुशार असतो, बुद्धिवान असतो, चाणाक्ष असतो, बलवान असतो, परंतु केवळ गुरुच्या एका मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या शंकेमुळे तो अशा प्रकारच्या अकुशल मार्गाचं अनुसरण करत असतो. परंतु भगवंताचा सहवास त्याला मिळाल्यानंतर अगदी काही क्षण तो भगवंताच्या सहवासामध्ये येतो. फार काही मोठा उपदेश भगवंत त्याला देत नाही, अगदी थोडक्यामध्ये भगवंत त्याला उपदेश देतात. परंतु ज्ञानी मनुष्यांची एक विशेषता असते, अगदी थोडासा उपदेश जरी श्रवण केला असेल तरी सुद्धा ते आपल्या प्रज्ञेच्या बलाद्वारे, आपल्या पुण्यकर्माच्या बलाद्वारे, आपल्या कुशल कर्माच्या बलाद्वारे सुचरित मार्गाचं अनुसरण करत असतात. अगदी काही क्षण भगवंत त्याला उपदेश करतात आणि तो पूर्णपणे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे,
या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून बुद्धाला तो अनुसरतो, धम्माला अनुसरतो, संघाला अनुसरतो. एवढंच नव्हे, 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल याला भगवंताने संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्रीमध्ये अग्रस्थान दिलं होतं. अग्रस्थानाने युक्त असे अंगुलीमाल होते असं भगवंतानी म्हटलं आहे. म्हणजे सत्पुरुषांच्या सहवासामध्ये अगदी काही क्षण आपण जेव्हा येत असतो, तर काही क्षण सत्पुरुषांच्या सहवासामध्ये आल्यानंतर म्हणजे कशा प्रकारे मनुष्य बदलू शकतो हे अहिंसकाच्या उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळते. उदाहरण छोटंसं आहे, परंतु सत्पुरुषांचा सहवास आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या बाजूने आपण दुसरं उदाहरण बघू. देवदत्त हा भिक्खू संघामध्ये येतो. देवदत्त हा सिद्धार्थ गौतमाच्या अगदी परिवारातील असतो. भिक्षू बनतो, अनेक दिवस भगवंताच्या सहवासामध्ये राहतो, परंतु आपल्या अकुशल कर्मामुळे, आपल्या अज्ञानपणामुळे तो कोणत्याही प्रकारे सुखाला प्राप्त करू शकत नाही. भगवंताचं सुरुवातीपासून तो द्वेष करतो आणि शेवटपर्यंत तो बुद्धाचं दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही, केवळ आपल्या अकुशल कर्मामुळे, आपल्या पाप कर्मामुळे, आपल्या वाईट कर्मामुळे. म्हणजे मनुष्य अकुशल कर्म करत असताना मूर्खांच्या सहवासामध्ये जर राहत असेल, जीवन जगत असेल, तर कशा प्रकारे तो दुःखाला प्राप्त करतो देवदत्ताच्या उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळेल. असे वनाचं बालानंग हे जे वचन भगवंतानी म्हटलं आहे, हे वचन म्हणजे या वचनाचा जो सारांश रूप आहे, सारांश अर्थ जर आपण बघितला असेल, तर देवदत्ताच्या सहवासामध्ये जे जे लोक आले, जे जे उपासक आले, उपासिका आल्या आणि भिक्षू आले, ते सर्वच्या सर्व सुरुवातीला काही काळ दुःखाला त्यांनी प्राप्त केलं, परंतु त्यांच्या पुण्यकर्मामुळे पुन्हा ते भगवंताकडे आले आणि सुखाला त्यांनी प्राप्त केलं. त्यापैकी अजात शत्रू यांचं नाव आपण अनेक वेळा ऐकलं. राजा बिंबिसारांचा तो पुत्र अत्यंत बलवान होता, अत्यंत चाणाक्ष होता, दूरगामी विचारांचा होता आणि शीघ्रकोपी होता. म्हणजे अजात शत्रू जन्मण्याच्या पूर्वी, अजात म्हणजे जन्मण्याच्या पूर्वी जो आपल्या पित्यांचा शत्रू आहे, त्याच्याबद्दल भविष्यवाणी केल्या गेली होती की हा आपल्या पित्यांची हत्या करणार आहे, आणि त्यामुळे त्याचं नाव अजात शत्रू असं ठेवण्यात आलं, जो जन्माच्या पूर्वीच आपल्या पित्यांचा शत्रू आहे. म्हणून अजात शत्रू असं त्याला नाव दिलं आणि त्याला लहानाचं मोठं केलं गेलं. अत्यंत महत्वाकांक्षी असताना तो वयाच्या 16व्या वर्षी आपल्या पित्याला म्हणतो की मला राजा बनायचा, माझा राज्याभिषेक आपण करावा. राजा बिंबिसार अत्यंत धार्मिक असतात, श्रोतापन्न असतात, भगवंताची सेवा करणारे असतात आणि लगेच आपल्या मुलाची आज्ञा ते पूर्ण करतात, त्याचा राज्याभिषेक बनवतो. राज्याभिषेक पूर्ण केल्यानंतर पुन्हा त्याच्या मनामध्ये देवदत्तांच्या सहवासामध्ये राहून, कारण देवदत्तांची जेव्हा प्रवज्जा होते, भिक्षू बनतो, आनंद असेल, भग्गू असेल, किंबिल असेल, देवदत्त असेल, उपाली असेल, अशा प्रकारे 5-6 शाक्य लोक आणि नाभी दीक्षा ग्रहण करत असतो. दीक्षा ग्रहण केल्यानंतर अनेक भिक्षू त्या काळामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये येऊन ज्ञानाला त्यांनी प्राप्त केलं होतं. त्यामध्ये सारिपुत्त असेल, महामोग्गल्यान असेल, पण ते आनंद असतील, अनिरुद्ध असेल, महाकाश्यप असेल. तर श्रावस्तीमध्ये राहत असताना अनेक उपासक उपासिका, सारिपुत्त म्हणते कुठे आहे, त्यांना आम्हाला दान करायचं आहे. महामोग्गल्यान म्हणते कुठे आहे, त्यांना आम्हाला दान करायचं आहे. महाकाश्यप म्हणते कुठे आहे, त्यांना आम्हाला दान करायचं आहे. अनिरुद्ध म्हणते कुठे आहे, त्यांना आम्हाला दान करायचं आहे. ठीक ना. आजही आपण म्हणतो, एखादे भिक्षू जर आले तर आपण नावाने म्हणतो की त्या भंतेंना आम्हाला दान करायचं आहे. म्हणजे आजच ही परंपरा नाही आहे. आज आपण म्हणतो किंवा अनेक लोकांना असं वाटतं किंवा म्हणजे त्याच भंतेंना दान दिलं जातं किंवा त्याच भंतेचं नाव घेतलं जातं, तर ही परंपरा आजच नाही आहे. 2600 वर्षापूर्वी सुद्धा अशा प्रकारची दान परंपरा होती. त्याला कारण तसं होतं, कारण प्रत्येक व्यक्ती एका विशेष गुणाने परिपूर्ण असतो,
प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष गुण असतात. सारीपुत्त प्रज्ञेमध्ये अग्र होते, महामौगल्यान रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते, अनिरुद्ध धम्मचक्षु उत्पन्न होण्यामध्ये अग्र होते, रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते, आनंद हे बहुश्रुत होते, ज्यांना भनक असं म्हटलं आहे, भगवंताचे सर्व उपदेश त्यांना मुखगत होते. महाकाश्य भंतेजी पासुकुलिक चिवर धारण करण्यामध्ये अग्र होते, उपाली भंते विनयामध्ये अग्र होते. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या भिक्षूंमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची विशेषता होती. आणि उपासकांमध्ये सुद्धा एक अशा प्रकारचा भाव असतो, ज्याला विनय प्रिय असतो त्याला असं वाटतं की विनय भिक्खूंची आपण सेवा केली पाहिजे. ज्याला सुत्तांचं पठण करण्याची सवय असते त्यांना असं वाटतं की सुत्त पठण करणाऱ्या भिक्षूंची आपण सेवा केली पाहिजे. एखादा उपासक ध्यान साधना चिंतन मनन करणारा असतो त्याला असं वाटतं की साधना करणाऱ्या भिक्षूंना आपण दान दिलं पाहिजे. एखादा भिक्षू भिक्षाटन करत असेल आणि त्या भिक्षाटन करणारा भिक्षू अनेक लोकांना प्रिय वाटतो, त्यांना असं वाटतं की या भिक्षूंना आपण दान केलं पाहिजे. म्हणजे ही जी परंपरा आहे तर ही परंपरा 2600 वर्षापूर्वी सुद्धा या काळामध्ये या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मग अशा प्रकारे अनेक लोक म्हणायचे की हे भिक्षू कुठे आहे, परंतु असा एकही उपासक नसायचा की देवदत्त कुठे आहे, देवदत्त कुठे आहे की देवदत्तांना आम्हाला दान करायचं आहे, देवदत्ताची आम्हाला सेवा करायची आहे असं कोणीच म्हणत नसे. आणि मग देवदत्त विचार करतो की यांच्या सोबत मी प्रवर्जित झालो, मी सुद्धा बुद्ध धम्म संघाला अनुसरला आहे, परंतु माझं कोणीच नाव घेत नाही, मला कोणीच दान देत नाही. मग मी काय केलं पाहिजे, मी कोणाला प्रभावित केलं पाहिजे, मी कोणावर प्रभाव टाकला पाहिजे, मी काय असं वेगळं केलं पाहिजे की जेणेकरून माझा सन्मान होईल. आणि तो विचार करतो की विशाखा तर भगवंताची उपासिका आहे, अनाथ पिंडक भगवंताचा उपासक आहे, मग नेमकं मी कोणाला प्रभावित करू. आणि तो विचार करताना म्हणतो की हा अजात शत्रू आता नुकताच राजा झालेला आहे, या अजात शत्रूला विशेष काही अनुभव सुद्धा नाही आहे, हा भगवंताच्या सानिध्यामध्ये सुद्धा आलेला नाही आहे, याच्यावरती मी प्रभाव टाकला पाहिजे. आणि काही बल देवताला सुद्धा सुरुवातीला प्राप्त झालेले असतात, त्या बलाच्या द्वारा तो अजात शत्रूला प्रभावित करत असतो. अजात शत्रूला असं वाटतं की अरे देवता सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे, आणि मग तो त्यांची सेवा करत असे. 500 भिक्षू देवतांच्या सोबत असतात, 500 भिक्षूंना घेऊन तो भगवंतापासून वेगळा होत असतो आणि तो स्वतःला एक संघ नायक अशा प्रकारे संबोधत असतो. भगवंत त्याला समजावून सांगतात, परंतु अकुशल कर्मामुळे तो भगवंताचं ऐकत नाही. आणि मग राजा अजातशत्रूवरती त्याने प्रभाव टाकला असतो, त्यामुळे 500 भिक्षूंची सेवा अजातशत्रू करत असे. दररोज त्यांना 500 भिक्खूंना तो भोजन पोहोचवत असे. आणि अनेक वेळा अशा प्रकारे सेवा करत असताना मग देवदत्त ना भिक्षाटन करत असे, ना अन्य कोणी त्याला भोजनासाठी निमंत्रित करत असे, केवळ अजातशत्रू हा देवताची व्यवस्था करत असे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या 500 भिक्खूंची. अशा प्रकारे सेवा करत असताना मग लोकांमध्ये अशी चर्चा होते की अजातशत्रू हा राजा आहे, आणि राजा असताना सुद्धा भगवंताला तो मानत नाही, भगवंताची तो सेवा करत नाही, भिक्खू संघाची तो सेवा करत नाही, आणि देवतांची तो सेवा करतो. त्यामुळे लोकांमध्ये अकुशल भाव, अप्रसन्नतेचा भाव राजाच्या प्रती उत्पन्न होतो. आणि हळूहळू ही गोष्ट अजातशत्रूच्या कानावरती येते, आणि अजातशत्रू म्हणतो की मी माझ्या प्रती जर माझी जनता म्हणजे अशा प्रकारचा अप्रसन्न भाव निर्माण करत असेल तर ते माझ्यासाठी योग्य नाही आहे. बघा, एक राजाचा पुत्र जो पिता बुद्ध धम्म आणि संघाला अनुसरतो, ज्याला अगदी जन्मापासून बुद्ध धम्म संघाचे संस्कार मिळाले, तरी सुद्धा एका मूर्ख व्यक्तींच्या सहवासामध्ये राहून, देवतांच्या सहवासामध्ये राहून अनेक दिवस अजातशत्रूने अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, आणि या अकुशल कर्माच्या बलाने तो जीवन जगू लागला. एवढंच नाही तर देवदत्ताच्या सांगण्यावरून बुद्धाला मारण्यासाठी तो काही सैनिक सुद्धा पाठवत असतो. कारण देवदत्त त्याला म्हणतो की बुद्धाला मी मारतो आणि मी बुद्ध बनतो, तू तुझ्या पित्याला मार आणि राजा बन. अजातशत्रू आपल्या पित्याला कैदेमध्ये टाकतो. कैदेमध्ये टाकत असताना राजा अत्यंत धार्मिक असतो, त्याला काही फरक पडत नाही. कैदेमध्ये राहत असताना सुद्धा तो ध्यान मनन चिंतन करतो. हेही अजातशत्रूला आवडत नाही. पुन्हा त्याला आणखी त्रास देतो.
सळीने जे लाल गरम करून सळीने त्याच्या पायावरती त्यांच्या शरीरावरती अशा जखमा करतो, जेणेकरून त्यांनी साधना करू नये, जेणेकरून त्यांनी संक्रमण करू नये. म्हणजे अशा प्रकारच्या अनंत वेदना आपल्या पित्याला, धम्मवान पित्याला, राजा बिंबिसाराला अजात शत्रू देवदत्ताच्या सांगण्यामुळे एवढा त्रास देत असतो. आणि इकडे तो भगवंताला सुद्धा मारण्याचे प्रयत्न करतो. नालागिरी हत्ती भगवंतावरती पाठवतो, गरदकड पर्वतावरून दगड तो भगवंताच्या अंगावरती फेकतो, काही चोर काही सैनिक मारण्यासाठी पाठवतो. म्हणजे अशा प्रकारचे हाही प्रयत्न करतो भगवंताला मारण्यासाठी. इकडे अजात शत्रू सुद्धा आपल्या पित्याला त्रास देत असतो. म्हणजे एका मूर्ख व्यक्तींच्या सहवासामध्ये मनुष्य आल्यामुळे कशा प्रकारचं अकुशल कर्म करू शकतो, आपल्या कर्माला तो जाणत सुद्धा नाही. आपले कर्म किती अकुशल होत आहे, वाईट होत आहे. कारण पित्याची हत्या करणे, पित्याला त्रास देणे, पित्याचं रक्त काढणे महापाप आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. मात्या पित्यांना त्रास देणे 7 महापाप भगवंतांनी सांगितलं आहे. त्यापैकी पहिलं महापाप मात्या पित्यांना त्रास देणे, मात्या पित्यांना मारणे, त्यांना इजा करणे, त्यांचं रक्त काढणे, त्यांची हत्या करणे हे महापाप आहे. त्यानंतर श्रोतापन्न व्यक्ती असेल, सकृतागामी व्यक्ती असेल, अनागामी व्यक्ती असेल, अनंत व्यक्ती असेल, प्रत्येक बुद्ध असेल, सम्यक संबुद्ध असेल आणि भिक्खू संघामध्ये फूट पाडणे असेल, अशा प्रकारचे महापाप भगवंताने सांगितले. त्यापैकी पित्याची हत्येचं महापाप अकुशल कर्म देवदत्त करत असतो. म्हणजे मूर्खाच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे मनुष्य अशा प्रकारे दुःखाला प्राप्त होतो. म्हणून भगवंत असे म्हणतात की मूर्खांची संगती आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. पंडितांच सेवना, पूजनीय म्हणजे पंडित लोकांची जेव्हा आपण सेवा करतो किंवा पंडित लोकांच्या आपण सहवासामध्ये जातो, जेव्हा देवदत्त अशा प्रकारचं अकुशल कर्म करत असताना ही गोष्ट अजातशत्रूच्या लक्षामध्ये येते आणि तो पुन्हा देवताकडे जातो आणि त्यांना म्हणतो की म्हणते हे आताचं भोजन माझं शेवटचं भोजन असेल, याच्यानंतर मी आपल्याला भोजन पाठवणार नाही आहे. कारण माझ्या प्रती माझ्या जनतेमध्ये आक्रोश उत्पन्न होत आहे, अप्रसन्न भाव उत्पन्न होत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला यानंतर भोजन पाठवणार नाही. आणि इकडे पिता त्याच्या मृत्यूला प्राप्त होतात आणि अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होतो. अजातशत्रूला तो भोजन पाठवत नाही. पित्याची हत्या केल्यामुळे त्याचं मन अप्रसन्न असते, त्याचं मन दुःखी असते, त्याचं मन कष्टी असते. कारण पित्याची हत्या केल्यामुळे त्याचं राज्यकारभारामध्ये मन लागत नाही, त्याचं स्वतःच्या परिवारामध्ये मन लागत नाही. कारण त्याला सुद्धा एक पुत्र झालेला असतो, त्याचं नाव उदयभद्र असं असते. उदयभद्र यांचा जन्म जेव्हा होतो तर उदयभद्रला म्हणजे तो दुःखामध्ये असतो, कष्टी असतो, तो रडत असतो, आक्रोश करत असतो. आणि असं म्हटलं आहे की इकडे म्हणजे पिता मृत्यूला प्राप्त होतात आणि इकडे पुत्र जन्मास येत असतो. बघा, एका क्षणी 2 घटना घडतात. एक प्रसन्न मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न होणारी घटना आहे. पुत्र प्राप्ती होणे हे अत्यंत ग्रस्तांच्या जीवनामध्ये सुखाचं एक क्षण आहे, सुखाचं माध्यम आहे असं म्हटलं आहे. आणि त्याला पुत्र प्राप्त होतो, आपल्या राज्याला वारस मिळतो, तो अत्यंत प्रसन्न असतो, अत्यंत सुखी असतो. परंतु दुसऱ्या बाजूने पित्याची हत्या केल्यामुळे तो दुःखी असतो, कष्टी असतो. म्हणजे सुख आहे आणि दुसऱ्या बाजूने दुःख सुद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या भावनेमध्ये तो जीवन जगतो आणि अशा प्रकारच्या भावनेमध्ये जीवन जगत असताना तो दुःखी असतो, तो कष्टी असतो. तेव्हा त्याची माता म्हणते की बाळ, तू ज्याप्रमाणे तुझ्या मुलावरती प्रेम करत आहे, तुझ्या मुलाची ज्याप्रमाणे तू काळजी करत आहेस, अगदी तशाच प्रकारे तुझे पिता सुद्धा म्हणजे राजा बिंबिसार सुद्धा तुझी काळजी करत होते, तुझा सांभाळ करत होते. एक वेळचा प्रसंग आहे, तुझ्या हाताला जेव्हा जखम झाली होती. बघा, म्हणजे पिता आपल्या पुत्रावरती किती प्रेम करतात, किती त्यांच्या मनामध्ये वात्सल्य भाव असतो, प्रेमाची भावना असते. तुझ्या हाताला एक वेळ जखम झाली होती आणि त्या जखमेमध्ये असणारा जो पू आहे, रक्त आहे, हे पू आणि रक्त जर आपण एका हत्याराने ते काढलं, त्याला कापलं, तर तुला त्रास होईल, तुला वेदना होतील. म्हणून पू आणि रक्तासह असणारं बोट आपल्या मुखामध्ये घेऊन
त्याचं ते रक्त आणि पू काढतात, जेणेकरून तुला त्रास होऊ नये. एवढं प्रेम तुझे पिता तुझ्यावरती करत होते. आणि असं म्हटल्याबरोबर त्याच्या मनामध्ये सहज भाव उत्पन्न होतो की खरोखर आहे, माझे पिता म्हणजे किती धार्मिक होते, माझ्यावरती किती प्रेम करणारे होते. आणि अशा धार्मिक पित्याला आपण मृत्यूला प्राप्त होण्यासाठी कारणीभूत ठरलो. त्याचं मन अत्यंत बेचैन असते, अत्यंत दुःखी असते, कष्टी असते. अशाच प्रकारे पौर्णिमेचा दिन असतो. आणि पौर्णिमेचा दिन असताना आकाशामध्ये चांदणी रात्र असते. तो आपल्या दालनामध्ये बसलेला असतो. आणि दालनामध्ये बसलेला असताना तो आपल्या पुरोहितांना म्हणतो की माझं मन अप्रसन्न आहे, माझं मन दुःखी आहे, कष्टी आहे. या क्षणी मी कोणाकडे जाऊ, कोणाचा उपदेश श्रवण करू, जेणेकरून माझं प्रसन्न मन होईल, मला आनंद मिळेल, माझ्या चित्ताला थोडी शांती लाभेल. तर मग त्या काळामध्ये असणारे जे काही 6 पंत होते, मखली गोसाल असेल, पूर्ण कश्यप असेल, निगणनाथ पुत्त असेल, म्हणजे यांचे नावं ते सुचवतात. तर यांचं नाव घेतल्याबरोबर त्याचं मन काही प्रसन्न होत नाही. कधी कधी बघा, नाव घेतलं तरी मनुष्याचं मन प्रसन्न होते, नुसतं नाव जरी घेतलं असेल. कधी कधी नाव घेतल्यानंतर माणसाचं मन अप्रसन्न होते. एखाद्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही आहे आणि अशा व्यक्तीचं जर आपण नाव घेतलं तर आपलं मन प्रसन्न होते की अप्रसन्न होते? अप्रसन्न होते लगेच क्षणामध्ये. आणि ज्यांच्याबद्दल आपलं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, अशा व्यक्तींचं नाव घेतल्याबरोबर आपलं मन प्रसन्न होते, आनंदी होते. म्हणजे अशा प्रकारे त्यांचे नावं घेतल्यानंतर त्याचं मन काही प्रसन्न होत नाही. जीवक बाजूला बसलेला असतो. जीवक बाजूला बसलेला असताना अजातशत्रू म्हणतो की भो जीवक, तू काहीच बोलत नाही आहे. तेव्हा जीवक अत्यंत शांतपणे नम्रपणे म्हणतो की महाराज, माझ्या अमरवनामध्ये 1250 भिक्खू संघासह भगवंत विराजमान आहेत. जर आपली इच्छा असेल तर आपण भगवंताचं दर्शन घेऊ शकता, भगवंताचं दर्शन घेऊ शकता. भगवंत माझ्या अमरवनामध्ये आहे असा शब्द प्रयोग केल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये पूर्णपणे रोमांच उभा राहतो. आणि क्षणामध्ये तो म्हणतो की भोजीवक, मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. याच्या पूर्वी अजातशत्रूने भगवंताचं कधीही दर्शन घेतलेलं नसते, भगवंतांना त्यांनी बघितलेलं सुद्धा नसते. आणि त्यानंतर लगेच तो तयारी करतो. 500 निवडक सैनिक आपल्या सोबत घेतो आणि जीवकाला सांगतो की आपण अमरवनामध्ये भगवंताला भेटण्यासाठी जाऊ. आपल्या पत्नीला, आपल्या परिवाराला आणि सोबत निवडक 500 सैन्याला तो घेऊन अमरवनामध्ये जात असतो. अमरवनामध्ये जात असताना अनेक वेळा तो प्रवास करतो दूरपर्यंत. आणि मग तो विचार करतो की जे त्याच्या मनामध्ये भीती असते, आंतरिक भीती असते. आणि तो जीवकाला म्हणतो की भो जीवक, तू असं म्हणत आहे 1250 भिक्खू आहे, परंतु इथे ना खाकलण्याचा आवाज येत आहे, ना खोकरण्याचा आवाज येत आहे, ना कोणी बोलण्याचा आवाज येत आहे. 1250 भिक्षू जर एका ठिकाणी असतील तर खूप गोंधळ असायला पाहिजे, परंतु मला इथे काही सुद्धा चिन्ह दिसत नाही. तू मला माझ्या शत्रूच्या हवाली तर करत नाही ना, तू माझ्यासोबत विश्वासघात तर करत नाही ना. तेव्हा भो जीवक म्हणतो की महाराज, असं होणार नाही. बघा, 500 निवडक सैन्य आहे सोबत, 500 बाह्य सैन्य आहे, स्वतः बलवान आहे, स्वतः हजारो शत्रूंसोबत एकटा लढू शकतो एवढा बलवान आहे, 500 निवडक सैन्य आहे. तरी सुद्धा मनामध्ये भीती आहे, तरी सुद्धा मन विधिग्न आहे, बेचैन आहे. कारण भगवंत असे म्हणतात की बाह्य सुरक्षा आपल्यासोबत कितीही जरी असेल, परंतु मानसिक सुरक्षा किंवा मानसिक चित्त जर आपलं स्थिर नसेल, सुखी नसेल, समाधानी नसेल, तर बाह्य असणारी सुरक्षा आपल्याला म्हणजे सुख देऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतो की समोर चला. आणि लगेच तिथे दिवे जळताना त्याला दिसत आहे. तो जातो, 1250 भिक्खू संघांना बघतो आणि बघितल्यानंतर सहज त्याच्या मुखातून उद्गार निघतो की भिक्खू संघ किती शांत आहे, भिक्खू संघ किती शीतल आहे. अगदी ज्याप्रमाणे हा शीतल भिक्खू संघ आहे, अगदी तशाच प्रकारे माझ्या उदयभद्राला सुद्धा सुख शांती लाभावी, माझ्या मनाला सुद्धा सुख शांती लाभावी. अशा प्रकारे त्याच्या मुखातून सहज उद्गार निघतात. तो भगवंताच्या समोर जातो, भगवंताच्या चरणावरती आपलं डोकं ठेवतो आणि म्हणतो की भगवान, मी जीवक आहे, भगवान मी वैदेही पुत्र जीवक आहे, भगवान माझ्याकडून फार अपराध झाला आहे,
प्रमादवश अज्ञानपणामुळे माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या पित्याची हत्या केली आहे. भगवान मला क्षमा करावी, भगवान मला माफ करावं. तेव्हा भगवंत असं की अजात शत्रू, तू प्रमादवश जे अकुशल कर्म केला आहे याचा अपराध तू स्वीकारला आहे, तर निश्चितपणे तू सुखाला प्राप्त होशील. आणि असं म्हटलं आहे. भगवंत त्या ठिकाणी साम्य फलाचा उपदेश त्याला देत असतात. फार विशाल उपदेश दीघनिकायमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. वेळ नसल्यामुळे त्याचा विस्तार करणार नाही. तर श्राम्य फलाचा उपदेश दिल्यानंतर, श्राम्य फल म्हणजे श्रम केल्यानंतर, मेहनत केल्यानंतर, परिश्रम केल्यानंतर तात्काळ फळ मिळते का? आपण जर एखादं कर्म करत आहे तर त्याचं फळ आपल्याला तात्काळ मिळते का? मग दान कर्म करत असेल, आपण शीलाचं पालन करत असेल, आपण प्रज्ञेचा अभ्यास करत असेल, तर तात्काळ फळ आपल्याला मिळते का? ज्याला श्राम्य फल असं म्हटलं आहे. तर भगवंताने त्याचं सविस्तर रूपाने राजा अजातशत्रूला श्राम्य फलांचा उपदेश दिला आहे. दीघनिकामध्ये सविस्तर रूपाने तो उपदेश आहे. तर उपदेश दिल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न होतो, अत्यंत आनंदी होतो आणि तो म्हणतो की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या व्यक्तीला रस्ता दिसावा, ज्याप्रमाणे गुप्त असणारं धन उघड व्हावं, ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित व्हावा, भगवान अनेक प्रकारे अनेक मार्गाने भगवंताने मला धम्माचं दर्शन करून दिलं आहे. भगवान साधू साधू मी आजपासून बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो. आजीवनपर्यंत भगवान मला तुम्ही त्रिरत्नाचा उपासक म्हणून ग्राह्य धरावे, अशा प्रकारे तो अभिवचन देतो. म्हणजे सत्पुरुषांच्या सहवासामध्ये आल्यामुळे मनुष्यांचं किती कल्याण होते. एवढं मोठं कल्याण त्याचं झालं. पित्याची हत्या केलेली असली तरी सुद्धा तो सुखाला प्राप्त झाला. परंतु जो मनुष्य पित्याची हत्या करतो तो कधीही श्रोतापन्न होऊ शकत नाही, तो कधीही अनागामी होऊ शकत नाही. जे श्रोतापन्न होत नाही म्हणजे समोरची कोणतीच गोष्ट होत नाही. श्रोतापन्न ही पहिली स्टेप आहे. तो कधीही धम्माला प्राप्त करू शकत नाही जो मनुष्य पित्याची हत्या करतो. जेव्हा तो उठून जातो, उठून गेल्यानंतर अनेक भिक्षूंना त्याचा लाभ होतो. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, हा राजा तर दळभद्री आहे, हा राजा तर फुटक्या नशिबाचा आहे, हा राजाचा जे काही कर्म आहे अत्यंत अकुशल आहे. या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं किंवा राजाने जर आपल्या पित्याची हत्या केली नसती तर बसल्या ठिकाणी तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला असता, धम्माचा त्याने लाभ करून घेतला असता. परंतु केवळ पित्याची हत्या केल्यामुळे तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला नाही. म्हणजे बघा, धम्माचं असणारं जे बल आहे, आपण जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. परंतु बुद्धांच्या सहवासामध्ये आल्यामुळे, पंडितांच्या सहवासामध्ये आल्यामुळे अजातशत्रूने आपलं संपूर्ण जीवन बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवलं. पहिल्या धम्मसंगतीचं आयोजन सुद्धा ते करत असतात. ज्या धम्मसंगतीमध्ये विनय आणि धम्म यांचं संगायन होत असते. म्हणजे संपूर्ण जीवन आपलं तो त्रिरत्नाचा प्रचार आणि प्रसार कसा होईल यासाठी तो खर्च घालत असतो. म्हणजे पंडितांच्या सहवासामध्ये आल्यामुळे त्याच्या जीवनाचं कल्याण होत असते. म्हणून भगवंत असे म्हणतात की असे वनाचं बालानंग, मूर्खांची संगती करू नये, पंडितानंच सेवना, पंडितांची संगती करावी, पूजाच पूजनीयानंग एतं मंगलमुत्तमं, पूजनीय लोकांची त्याने जीवनभरपर्यंत पूजा केली, भगवंताची पूजा केली, भिक्खू संघाची पूजा केली. आणि आज जगाच्या इतिहासामध्ये अजातशत्रू जरी पित्याची हत्या त्याने केली असेल, जरी तो क्रूर असेल, तरी सुद्धा एक धम्मिक राजा म्हणून बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये एक अग्र राजा म्हणून अजातशत्रूची गिनती इतिहासामध्ये होत असते. कशामुळे? तर पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं या वचनाचा अभिप्राय त्याने जाणला, समजून घेतला आणि त्याने तशा प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म केला आहे. आणि म्हणून या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण महान आणि असीम असं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. हाचा पौर्णिमेचा दिन आहे, फाल्गुन पौर्णिमेचा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने दान पुण्य शील पालन करून, प्रज्ञेचा अभ्यास करून, हे मानवी जीवन जे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, कधी केव्हा कुठे मनुष्य
मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून मिळालेलं जे काही आपल्याला आयुष्य असतं त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, आपल्या कायेला, वाचेला आणि मनाला परिशुद्ध करून, निर्मळ करून हे मानवी जीवन आपण सफल बनवण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता वेळेच्या अभावी ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.